भाजप नेते कृपाशंकर सिंह यांच्या घरी सुद्धा बाप्पांचं आगमन झालेलं आहे। भाविक भक्तांनी आणि इथे या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली, तर भक्तिभावानं आणि अत्यंत शास्त्रोक्त विधिवत पद्धतीनं पूजन करून बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे। यावेळी त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अशा गजरात आज जे आहे ते भाविकांनी आपल्या बाप्पाला आपल्या घरी आणि मंडळात आहे ते विराजमान केलं आहे। चित्रपटसृष्टी असेल किंवा राजकारणी असेल, प्रत्येक जण आपल्या घरी बाप्पाची येते मनोभावे पूजा करत असतं, प्राणप्रतिष्ठापना करत असतं। आज माझ्यासोबत बोलण्यासाठी माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह आहेत। त्यांच्या घरी गणपती बाप्पाचं येथे आगमन झालं आहे। त्यांनीही पूजा अर्चना केली आहे, प्राणप्रतिष्ठापना केली आहे। स्वतः कृपाशंकर सिंह आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत। सर, जय महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आपल्या घरी बाप्पाचं आज आगमन झालं आहे, काय भावना आहेत? गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। बाप्पाचं आगमन म्हणजे माझ्याकडे शब्द नाही की कुठला शब्दाने बाप्पाच्या आगमनाचे स्तुती करू, पण एवढं आहे की 2-3 महिन्यापासून एक उत्सुकता मनामध्ये आहे। बाप्पा कधी येतील, बाप्पा येतील, बाप्पा येतील, हे करायचं, तिकडे जायचं, अशी पूजा करायची, असं हे करायचं, घरी ढोल बाजे बाजून गाजून आणायचं। पण आज बाप्पा शेवटी आज बाप्पा विराजमान झाले। माझ्याकडे माझा मुलगा संजय ज्यांनी एक 24 वर्षापूर्वी त्याची इच्छा झाली की बाप्पाला आणायचे। आता मला बाप्पाला आणायचे, विचारायचे काय करायचं करा। आणि तेव्हापासून हे सतत दरवर्षी हे पूजा अर्चना असतात। आणि बाप्पाच्या बसल्यानंतर आमची एक पूजा असतात आणि पूजा सुरू झालेली आहे। त्यामध्ये आता मी काहीच सांगू शकत नाही। खरोखर जर बघायला मी गेले तर बाप्पाच्या आगमन प्रसंगी या महाराष्ट्र राज्यामध्ये, ह्या देशामध्ये आणि आता जगामध्ये बाप्पांची धूम चाललेली आहे। आणि ते करत असताना माझ्या मनात किंवा गणेश भक्तांच्या मनात एक मनामध्ये हे असतात, उत्सुकता असतात। बाप्पाचरणी प्रार्थना करतो की देश, महाराष्ट्र आणि सुखात जावा आणि बाप्पाचा आशीर्वाद सर्वांना मिळावा। सर, एक प्रश्न असा विचारावा वाटतोय की लोकमान्य टिळकांनी जी आहे ती गणेशोत्सवाची स्थापना केली, लोकांनी एकत्र यावं ही भावना होती। मात्र एकीकडे जर आपण पाहायला गेलं तर मुंबईत भाषिक वाद पाहायला मिळतोय, सध्या राजकारण केलेलं जात आहे। मुंबई कोणाची? मुंबई मराठी माणसांची। काय वाटतं, मुंबई कोणाची आहे, मराठी माणसांची? मुंबई महाराष्ट्राची, मुंबई देशाची। आणि भाषेबद्दल तर मला वाटते कोणालाही भाषा हे वादासाठी नाही आहे, संवादासाठी आहेत। आणि मला वाटत नाही की लोकमान्य टिळकांनी जी अपेक्षा त्यावेळी व्यक्त केले, लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने की अंग्रेज भारत छोडो म्हणजे लोकांना एकत्र करून हा विषय सगळे लोकांना घेऊन चालले, त्यावेळी लोक एकत्र झाले आणि अंग्रेज भारत सोडले। आज जे मला थोडा वेगळा वाटतो, कसली भाषा, कुठली भाषा? ज्या राज्यामध्ये कोणीही गेला त्यांना तिथली भाषा समजायला पाहिजे। जर भाषा समजली ना तिथली संस्कृती, त्या राज्याचा इतिहास कसा माहिती मिळणार? म्हणून हे भाषा बोलला पाहिजे, भाषा शिकला पाहिजे। मी मुंबईत आलो नोकरी करत असताना मला वाटतं की, आणि तुम्हाला मी सांगतो की मराठी फक्त भाषा नव्हे, मराठी ही संस्कृती आहेत। म्हणून हे जपायचे प्रयत्न करतो। आणि मराठीमध्ये बोलताना मला खूप संस्कृती आम्हाला आठवतात। लोकांनी ह्या महाराष्ट्रामध्ये भाषाच्या माध्यमातून जर आम्हाला भाषा समजली नाही, आम्ही कसं समजणार महाराष्ट्र कसा आहे, महाराष्ट्र संस्कृती काय आहे? म्हणून काही लोक आहेत ते राजकारण करतात आणि जेव्हा जेव्हा महापालिकेच्या निवडणूक आली की त्यांना एक भाषा आणि त्यावर काही ना काही उद्योग करतात। हे खूप कमी लोक आहे, खूप कमी लोक आहे। ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे, ही महाराष्ट्राची संस्कार नाही आहे। अलीकडच्या काळात जर आपण पाहिलं तर
हिंदी आणि मुंबईत जे हिंदी भाषिक वाद आहेत त्यामध्ये काही मारहाणीच्या घटना घडल्या होत्या. तर काय वाटते, म्हणजे ही भांडणं लावली जात आहेत का? नक्की. पण हे काही बहुत खूप कमी लोक आहेत आणि त्याच्यासाठी आमचे सक्षम मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. इथे लॉ अँड ऑर्डर आहेत. ते मतलब त्यांना मतलब हे करतील, धडा शिकवतील. पण काही लोकांनी या विषयाने बोलताना का बोलतात त्याच्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला मी सांगू इच्छितो तुमच्या माध्यमातून, फक्त राजकारण नाही, ह्याच्या पुढे मतलब याच्या मागे काही नाही. मुंबईतला हिंदी भाषिक हा कोणाच्या पाठीशी आहे, काय वाटतं आपल्याला? हिंदी भाषिक किंवा हे विचाराने राजकारण चालतात, हे कोणाच पाठीच चालत नाही आहे. ज्या विचाराने देवेंद्र फडणवीस साहेब 2014मध्ये माननीय मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांनी ठरवलं की मला महाराष्ट्रामध्ये काय करायचं विकासाचं काम आहे, आणि 5 वर्षामध्ये त्यांनी ते केले. त्यांनी जी योजना मतलब ठरवली ती योजना मागच्या मतलब 2019पासून 2024पर्यंत तो होऊ शकले नाही. 2.5 वर्षामध्ये काही काम मार्गी लागला आणि आता सगळे काम मार्गी लागलेलं आहे. म्हणजे विचाराने चालणारी मतलब राजकारण असतात, सरकार असतात. सरकार विकासावर चालला पाहिजे. मुंबई महानगरपालिका आता येणाऱ्या आगामी काळात होणार आहेत. काय वाटतं, मुंबई महापालिका निवडणुकीत काय होईल? मुंबई महानगरपालिका किंवा इतर महानगरपालिका महाराष्ट्रामध्ये जी महानगरपालिका, जी नगरपालिका, जी आपली जिल्हा परिषद, पंचायत समिती होते त्यामध्ये सगळे भाजपा युतीचं सरकार येतील. महापौर सगळे भाजपा आणि एकनाथ शिंदेची शिवसेना, अजित पवारची राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र होऊन या स्थापित करतील. पण एकीकडे पाहायला गेलं तर भाजपकडे बहुमत आहे सध्या, त्यामुळे भाजपनी निवडणुका ही महानगरपालिकेची ही एकट्याने लढावी की महायुतीत लढावी? नाही, महायुतीमध्ये सरकार स्थापित झालेलं आहे. महायुतीमध्ये सगळे एकत्र काम करत आहेत आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पूर्वीच बोलले की मी महायुती म्हणून इथे सगळे आम्ही बरोबर जाणार आहे. सर, हिंदी भाषिक वाद आहे, त्याचबरोबर सध्या गुजराती भाषिकच जे आहे ते वाद सध्या म्हणजे चालू आहेत. तर काय वाटतं, गुजराती भाषिक हे कोणाच्या बाजूने? परत मी सांगतो, इथे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रामध्ये राहणारे लोक जे आहेत हे भाषा वेगळी असतील. मी हिंदी भाषी महाराष्ट्रीयन आहेत, कोणी गुजराती भाषी महाराष्ट्र असतील, कोणी कन्नड भाषी महाराष्ट्रीयन असेल. आम्ही सगळे महाराष्ट्रीयन आहोत आणि महाराष्ट्रामध्ये मला रोजीरोटी मिळालेली. तुम्हाला मी सांगू इच्छितो, ज्या दिवशी सीमा प्रश्नावर कधी वाद झाला आणि रक्त सांडायची गरज पडली तर पहिली पंक्तीमध्ये आम्ही सगळे उभा राहून आपला रक्त सांडायची तयारी आहे आमची. महाराष्ट्राने मला रोजीरोटी दिलेली आहे, महाराष्ट्राने मला मान सन्मान दिलेला आहे. म्हणून महाराष्ट्रात वेगळे भाषांच्या नावावर कोणी वेगळे करू शकत नाही. आणि कधीतरी सांगतात की मुंबई महाराष्ट्रातून मतलब सेपरेट होणार, कधी होऊ शकत नाही. गुजराती भाषिक आणि हिंदी भाषिक या समाजाला काय अपेक्षा आहेत मुंबईकडून? मुंबईकडून नाही, महाराष्ट्राकडून मुंबईकडून सर्वांची अपेक्षा आहे पूर्ण होत आहेत. लोक येतात, रोजीरोटीसाठी येतात. त्यापैकी मतलब कृपाशंकर पण एक शेतकरीचा मुलगा मुंबईत आलो, नोकरी केलो आणि आज या राजकारणामध्ये मला संधी मिळाली. हे फक्त उत्तर प्रदेशातून नाही मिळाले, मला हे महाराष्ट्रात मिळाले आणि सगळे मिळून दिलेले आहे. सर, आज आपण पाहिलं असेल की 2 ठाकरे बंधू एकत्र आलेले, मागे मेळाव्यात एकत्र आले होते. आज राज ठाकरेंच्या घरी गणपतीला उद्धव ठाकरे गेलेत. काय वाटतं, आगामी येणाऱ्या निवडणुकीत, महापालिकेच्या निवडणुकीत राज ठाकरेंच्या पक्षाला जास्त जागा मिळतील की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला? आता ते ठरवतील. आता ठरवले होते, दोघे एकत्र गेले होते. एक मतलब किरकोळ एक निवडणुका लागली होती आपला BST सहकार पॅनलची, काय झालं, एकही जागा मिळाली नाही. ते जावं, त्यांच्या बघावं. पण आमच्या सक्षम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली 2 आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे साहेब एवढे मजबूत झालेले आहे या महाराष्ट्रामध्ये की मतलब काही होऊ शकत नाही. ह्यांच्या खाली मतलब ते पायाखाली बालू घसरलेले आहेत. म्हणून हे प्रयत्न करू द्या त्यांना. पूर्वी पण एकत्र होते, काय झालं? आज पण एकत्र झाले तर काय झालं? पूर्वी एकत्र होते ना. मागच्या काळामध्ये उत्तर भाषिक बांधवांवरती हल्ले झाले, यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. काय वाटते, उत्तर भारतीय घाबरलेत? उत्तर भारतीय आम्ही परिश्रमी आहेत. आम्ही परिश्रम करण्यासाठी इथे मुंबईत महाराष्ट्रात आम्ही इथे येत असताना 1500, 1600, 1800 किलोमीटर लांब मतलब तिथून आलो तर आम्ही कधी घाबरत नाही आहे.
हे काही लोक किरकोळ असा करतात ना. महाराष्ट्र असा नाही आहे, भारतात संस्कृती नाही आहे, महाराष्ट्राचं कल्चर नाही आहे. म्हणून एक दोन लोक असं केले तर त्यामध्ये कोणी घाबरतील किंवा महाराष्ट्राबद्दल कोणी काही बोलावं, कोणी बोलवू नये. उत्तर भारतीय मुंबई महानगरपालिकेत चमत्कार करतील वाटते. चमत्कार केलेला आहे. उत्तर भारतीय म्हणजे उत्तर देण्याचे काम करतात पण बोलत नाही. आपला जसा एक आपला हे असतात की सायलेंटली आपला काम करतात, रोजीरोटी कमवतात आणि त्यावेळी जेव्हा निर्णय घ्यायचे की महाराष्ट्र शासन महापालिका हे कोणाकडे जावे त्यावेळी उत्तर भारतीय करतील आणि तुम्हाला रिझल्ट दिसतील. ज्यावेळी निवडणुका झाली त्यावेळी मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आमचे भगवा फडकणार. गणपती बाप्पा तुमच्या घरी विराजमान झाले आहेत. गणपती बाप्पाकडे काही मागितलं विचारायचं नसतं, पण तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय मागितलं आम्हाला सांगू शकता? आई बापांकडे काही मागायचे नसतात, आई बापांची सेवा करायची असतात. आम्ही सेवा करत असताना बाप्पाला माहिती कोणाला काय पाहिजे म्हणून मागायचे नसतात. जेव्हा आईकडे किंवा बाप्पाकडे जातो आम्ही त्यावेळी त्यांची सेवा करतो, पूजा करतो आणि बाप्पाला जे लागतील ते बाप्पा देतील. नक्कीच. सर, शेवटी जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना आपल्याकडून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत, कशा द्याल? जय महाराष्ट्राच्या माध्यमातून मी सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा देत असताना की आमचा हा जय महाराष्ट्र चॅनल पूर्णपणे महाराष्ट्राची संस्कृती आणि सरकारच्या काही विरुद्ध काम करत असतील तर ते कुठे न घाबरणार नाही आणि मतलब त्यामध्ये जय महाराष्ट्र चॅनल हे लोकांपर्यंत पोहोचतात, लोकांची समस्याबद्दल चर्चा करतात. आज मी तुमच्या माध्यमातून सर्व गणेश भक्तांनी गणरायाच्या अर्थाने प्रार्थना करूया की आमचा महाराष्ट्र एवढा मजबूत झाले पाहिजे, एक राष्ट्र त्यामध्ये महाराज, जसा राष्ट्रामध्ये नरेंद्रजी असा महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी. नक्कीच. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते माजी गृहमंत्री कृपाशंकर सिंग. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी महेंद्र जोयल, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.